मित्रांनो, आज मी 55 वर्षाचा आहे आणि आज मला जर एक संधी मिळाली की मी माझ्या 30 किंवा 40 वर्षाच्या जे काही वर्जन असेल त्याला एक छोटासा मेसेज पाठवायचा आहे, तर मी त्याला काय सांगेन? मी म्हणेन की समीर बाबा, तू खूप धावत आहेस, पण एकदा थांबून ही गोष्ट चेक कर, हे बघ की तू योग्य दिशेने धावतोयस ना. हे खूप महत्वाचं आहे, कारण 30 मध्ये किंवा 40 मध्ये आपण सतत बिझी असतो. करिअर बिल्ड करायचं असतं, आपल्याला घर घ्यायचं असतं, प्रत्येकाची लगबग चालू असते. EMI भरायचे, गाडीचा EMI असेल, घराचा EMI असेल, अजून काही पर्सनल लोनचा EMI असेल, मुलांच्या शिक्षणाची तयारी करायची असते, त्याच्यामध्ये माणूस बिझी असतो. हेल्थ एकीकडे सांभाळायची असते, धावपळ चालू असल्यामुळे हेल्थवर परिणाम होत असतो. इन्व्हेस्टमेंट करायची असते, फॅमिली फंक्शन्स अटेंड करायचे असतात, आणि ह्या सगळ्या धकाधकीमध्ये आपण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर केलेले प्रत्येक फॉरवर्ड ते देखील आपल्याला वाचायचे असतात, आणि आपलं जनरल नॉलेज सुद्धा वाढवायचं असतं. आहे की नाही गंमत आयुष्याची, राईट? सो दिवसभर आपण काही ना काहीतरी करतच असतो. एक महत्वाचा प्रश्न मात्र आपला विचारायचा राहून जातो. तो काय? तर मी जे आयुष्य तयार करतोय ते आयुष्य मला खरंच जगायचं आहे का? राईट? सो व्हेरी क्रिटिकल क्वेश्चन. आजच्या व्हिडिओमध्ये मी जर तुम्हाला 4 महत्वाच्या सत्य सांगितले तर ते कुठले असणार आहेत ते ऐका. ही 4 सत्य मला माझ्या आयुष्यात खूप आधी समजायला हवी होती, आणि कदाचित ती तुम्हाला योग्य वेळी जर समजली तर तुमची पुढची 10 किंवा 20 वर्ष पूर्णपणे बदलू शकतात. हा व्हिडिओ फक्त मोटिवेशनसाठी नाही, हा व्हिडिओ थोडंसं थांबण्यासाठी आहे, विचार करण्यासाठी आहे, आणि गरज असेल तर आपल्या आयुष्याची दिशा देखील बदलण्यासाठी आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एक्स्पेशली जे लोक यंग आहेत त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही युट्यूबवर जर मला बघत असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चला, आपण हे एक एक सत्य आपलं उलगडत जाऊया. पहिल्या सत्यापासून मी सुरुवात करतो. सत्य क्रमांक 1 हे काय? तर वेळ संपलेली नाहीये, पण निष्ठत आहे. वेळ हा निष्ठत जातच आहे, राईट? सो खूप इम्पॉर्टंट आहे. वयाच्या 50 नंतर वेळेबद्दल जाणीव जी असते ती थोडीशी वेगळी व्हायला लागते. आपल्याला अचानक म्हातारं वाटायला लागतं असं मला म्हणायचं नाही, पण मागे वळून जर आपण बघितलं आपल्या आयुष्याकडे तर एक प्रश्न प्रत्येक माणसाला नक्की पडतो की एवढी वर्ष इतक्या लवकर कशी काय गेली? काही वर्ष कामात गेलेली असतात, काही वर्ष जबाबदाऱ्यांमध्ये गेली, काही वर्ष चिंता करण्यात देखील गेली असती, आणि काही वर्ष भविष्याची तयारी करण्यात गेली, आणि काही वर्ष कधी गेली हे कळलंच नाही. दॅट इज द प्रॉब्लेम. आणि आपण स्वतःला सतत सांगत असतो की मी पुढच्या महिन्यापासून एक्सरसाइज नक्की सुरू करेन, पगार वाढल्यानंतर मी इन्व्हेस्टमेंट नक्की सुरू करेन, काम थोडं कमी झालं ना माझं एकदा की मी फॅमिली सोबत वेळ घालली, पुढच्या वर्षी नक्की वेल्स मी काही ना काहीतरी नवीन स्किल शिकेन आणि माझ्या नोकरीमध्ये प्रमोशन मिळवेल, रिटायरमेंट नंतर मी माझे सगळे छंद जोपासणार आहे. पण प्रॉब्लेम काय आहे? काम पूर्णपणे कधीही कमी होत नाही. टू डू लिस्ट ही रावणाच्या डोक्यासारखी असते. एक टास्क कंप्लीट झाला की 2 नवीन टास्क तयार होतात. हा अनुभव तुम्ही देखील घेतला असेल. वेळ एकाच दिवशी संपत नाही, पण तो थोडा थोडा निष्ठत जातो. जसं आपण हातात वाळू घेतली की ती जशी उन्हाळीतनं जाते, किंवा पाणी घेतलं की ती जसं 10 मिनिटं स्क्रोलिंग मध्ये जातात, एक तास निरर्थक डिस्कशन मध्ये निघून जातो, आपल्याला कळत देखील नाही. एखादा वीकेंड नको असलेल्या कमिटमेंट मध्ये चालला जातो, एखादा महिना प्लॅनिंग मध्ये निघून जातो, आणि कधी कधी तर पूर्ण वर्ष फक्त नंतर बघू हे म्हणण्यात निघून जातं. आपण
आयुष्य हे जेव्हा वर्षांमध्ये मोजतो तेव्हा आपल्याला आयुष्य खूप मोठं वाटतं. पण आयुष्य जर तुम्ही वीक्समध्ये मोजलं तर तुमचा पर्स्पेक्टिव्ह बदलू शकतो, तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. आपल्याला मिळणारा वेळ हा अनलिमिटेड नाहीये, पण ह्याचा अर्थ घाबरून जायचं का? तर अजिबात नाही. पण ह्याचा अर्थ जागं होणं हे निश्चित आहे. तुम्ही जर 30 मध्ये असाल तर कोर्स करेक्शन करण्यासाठी तुमच्याकडे उत्तम वेळ आहे. तुम्ही 40 जर असाल तर पोस्टपोनिंग बंद करून डिझायनिंग सुरू करण्याची हीच ती योग्य वेळ. आणि तुम्ही जर माझ्यासारखे 50 असाल तर अर्जन्सी नक्कीच आहे, हे विसरू नका. पण पॉसिबिलिटीज पण तितक्याच मोठ्या आहे. काही लोक मी बघितले जे 30 मध्ये जे मानायला सुरुवात करतात की आता मी खूप म्हातारा झालोय किंवा मला खूप उशीर झालाय. अहो, तुम्ही म्हातारे झालेले नाही आहात. तुमचं ट्युटोरियल लेवलचं जे काही शिक्षण आहे ते आता कम्प्लीट झालेलं आहे. आता तुम्हाला थोडं थोडं कळायला लागलेलं आहे. कोणती माणसं माझ्या आयुष्यात महत्वाची आहे, कोणत्या गोष्टींकडे मी दुर्लक्ष करायचं आहे, पैसे कुठे खर्च करायचे आणि कुठे खर्च करायचे नाही, माझा वेळ कोणाला द्यायचा आणि किती द्यायचा, आणि कुठे स्पष्टपणे नाही म्हणायचं. म्हणून पहिली गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही उशीर केलेला नाही, पण सतत ड्रिफ्टिंग करत राहण्यासाठी तुमच्याकडे आता वेळ नाही. आज तुम्हाला एखादी गोष्ट बदलायची असेल तर परफेक्ट मंडे किंवा फ्रेश मंडेची वाट बघू नका. परफेक्ट मंथची वाट बघू नका. न्यू इयर रिझोल्युशन करण्याची तर अजिबात वाट बघू नका. एक गोष्ट लक्षात घ्या, कॅलेंडर बदलल्यामुळे आयुष्य बदलत नाही, पण डिसिजन्स बदलले तर आयुष्य बदलतं. सत्य क्रमांक 2 कडे मी आता येतो. स्वतःला सतत अपग्रेड करा. आजच्या जगामध्ये जर आपण बघितलं तर एक गोष्ट अतिशय वेगाने बदलते, अँड दॅट इज नॉलेज. व्हॉट यू नो हे कंटिन्युअसली चेंज होत आहे. तुम्ही 10 वर्षापूर्वी जे शिकलेलं असाल ते आज पुरेसं असेलच असं नाही, की मोना नाहीच आहे. तुम्ही 5 वर्षापूर्वी जे काम करत होते ते आज अपडेट झालेलं असू शकतं. आपण एआयच्या युगात जगतो आणि आज तुम्ही जे करत असाल ते पुढच्या 5 वर्षात इररिलेव्हंट होऊ शकतं. टेक्नॉलॉजी भयानक स्पीडने बदलत आहे. नोकऱ्या बदलत आहे, बिझनेसेस बदलत आहे, स्किल्स बदलत आहे, पैसे कमवण्याच्या पद्धती बदलत आहे आणि लोकांचा अटेन्शन स्पॅन तो देखील बदलत आहे. आजकाल लोकांना लॉंग व्हिडिओ बघण्यासाठी वेळ नाही, पण 3 तास रीलमध्ये वाया घालवायला भरपूर वेळ आहे, किंवा OTT चॅनलवरचे बिंज वॉचिंग करायला भरपूर वेळ. पण अनेक लोक खूप मोठी चूक करतात आणि ती म्हणजे स्वतःला अपग्रेड करणं ते थांबवून टाकतात. शाळा कॉलेज झालं, डिग्री मिळाली की लर्निंग संपलं, नोकरी लागली की स्किल डेव्हलपमेंट संपलं, बिझनेस सुरू झालाय, पैसे मिळायला लागले, एक्सपेरिमेंटेशन लाईफ में बंद हो गया. पण खरं काय आहे तर या सगळ्या मागे आपली ग्रोथ थांबून जात आहे. ग्रोथ थांबली की डिक्लाइन सुरू होतो. तुम्ही पुढे जात नसाल तर जग तुमच्या पुढे निघून जा, ते कोणासाठीही थांबणार नाही. आज या निमित्ताने स्वतःला एक प्रश्न विचार, मी गेल्या काही वर्षात काय नवीन शिकलो? 1 वर्षात काय नवीन शिकलो? 2 वर्षात काय नवीन शिकलो? एखादी नवीन स्किल मी आत्मसात केली आहे का? एखादी नवीन सवय मी स्वतः लावून घेतली आहे का? की एखादी नवीन टेक्नॉलॉजी कुठली शिकलोय मी? की एखादी फायनान्शियल कन्सेप्ट मी समजून घेतली मागच्या 1-2 वर्षात? नवीन कम्युनिकेशनची काही स्टाईल मी डेव्हलप केली आहे का? मी एखादा युट्यूब चॅनल माझा चालू केलाय का? की मी स्वतःबद्दल एखादी नवीन गोष्ट शिकलोय? आणि जर याचं उत्तर काहीच नाही किंवा फार किरकोळ मी केलंय असं असेल तर दिस इज अ वॉर्निंग सिग्नल. अपग्रेड म्हणजे फक्त महागडे कोर्सेस करायचे असं माझं म्हणणं नाही. अपग्रेड म्हणजे बेटर थिंकिंग, बेटर अवेअरनेस, बेटर डिसिजन मेकिंग ॲबिलिटी आणि चांगल्या सवयी, बेटर हॅबिट्स. आणि आपल्याला स्वतःच्या चुका लवकर ओळखण्याची क्षमता डेव्हलप करणे,
दॅट इज हाऊ यू अपग्रेड युअर सेल्फ. रोज 20 मिनिटं वाचा, एखादा चांगला पॉडकास्ट ऐका, ऑनलाईन कोर्स पूर्ण करा, एखादा मेंटॉर निश्चित शोधा, एखादं नवीन स्किल शिका, गिटार शिका, एखादं इन्स्ट्रुमेंट शिका, आय डोंट नो, बट लर्न समथिंग न्यू. फायनान्शियल लिटरसी वाढवा, हेल्थ बद्दल शिका, स्वतःच्या हेल्थ बद्दल शिका, तुमचं कम्युनिकेशन सुधारवा. जी काही नोकरी धंद्याच्या ठिकाणी तुम्ही असाल तिथं तुमचं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करा, किंवा तुमच्या जुन्या चुका नुसत्या लिहून काढा आणि त्यातून काय लेसन्स तुम्हाला भेटतात ते बघा. छोटे अपग्रेड्स मोठा परिणाम देतात. रोज फक्त 1% मी जर इम्प्रूव्हमेंट केली तर 1 वर्षानंतर मी एक वेगळी व्यक्ती असू शकतो. आणि एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की तुमचं भविष्यात येणारं इन्कम, फ्युचरचं इन्कम हे तुमच्या करंट क्वालिफिकेशनवर डिपेंडंट नाहीये, ते तुमच्या फ्युचर स्किलवर डिपेंडंट आहे. आज तुम्ही कुठले स्किल डेव्हलप करताय याच्यावर अवलंबून आजपासून 2-5 वर्षांनी तुम्ही किती पैसे कमवणार. स्वतःमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट ही सगळ्यात महत्वाची इन्व्हेस्टमेंट असते, कारण तुमचा जॉब बदलू शकतो, तुमचा बिझनेस देखील बदलू शकतो, मार्केट बदलू शकेल, टेक्नॉलॉजी बदलू शकेल, पण तुम्ही शिकण्याची जर क्षमता जिवंत ठेवली, तुम्ही कायम जर शिकत राहिले तर मागे पडला तरी तुम्ही पुन्हा उभे टाकू शकता. तुम्हीच तुमच्या लाईफमधला सगळ्यात मोठा ॲसेट आहे हे लक्षात घ्या, पण त्याच्यावर काम नाही केलं तर तुम्हीच तुमचे सगळ्यात मोठे दुश्मनही होऊ शकता. मित्रांनो, अपग्रेड करण्याचा विषय निघालाय तर मी माझ्या फिनदास अकॅडमी या कम्युनिटीबद्दल 2 शब्द तुमच्याशी बोलतो. ही कम्युनिटी खास अशा लोकांसाठी मी बनवली आहे ज्यांना पैशाबद्दल, व्यक्तिमत्वाबद्दल, सवयींबद्दल किंवा फायनान्शियल फ्रीडम आणि सेल्फ ग्रोथ या विषयांवर सातत्याने काहीतरी शिकायचंय. तुम्हाला नियमित रिमाइंडर्स आमच्याकडनं मिळत राहतात, नवीन नवीन पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला मिळत राहतात आणि ऍक्शन घेण्याची प्रेरणा मिळते, कारण तुम्ही त्या झोनमध्ये जगता. इट इज लाईक अ स्कूल ऑर अ युनिव्हर्सिटी यू कॅन से, वेर यू गेट कंटिन्युअस नॉलेज. फिनदास अकॅडमीचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही 14 दिवसाची फ्री ट्रायल सुरू करू शकता. कुठलीही घाई नाही, कुठलंही पेमेंट आपल्याला करायचं. आधी तुम्ही कम्युनिटी एक्सप्लोर करा, कंटेंट बघा, लर्निंगचा अनुभव घ्या आणि तुमच्यासाठी जर व्हॅल्यू निर्माण होत आहे का हे ठरवा. आणि जर असं वाटलं व्हॅल्यू निर्माण होती तर यू कॅन बिकम अ मेंबर. 14 दिवसाची फ्री ट्रायलची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आजच जॉईन करा, एक्सप्लोर करा, मग निर्णय घ्या. कारण सेल्फला अपग्रेड करण्याचा एखादा इव्हेंट नसतो, इट इज अ लाईफ लॉंग प्रोसेस, ते लक्षात, राईट. सो नेक्स्ट याच्याकडे जाऊया आपण, सत्याकडे. सत्य क्रमांक 3 म्हणजे काय तर ऑटो पायलटवर जगणं बंद करा. खूप महत्वाचा विषय हा. आपल्यापैकी बहुतेक लोकांचा दिवस हा ऑटो पायलटवर सुरू होतो आजच्या युगामध्ये. अलार्म वाजतो, टिपिकली आजकाल मोबाईलमध्ये अलार्म लावायची पद्धत आहे, ते जुने असे इकडे ठेवलेले अलार्मच्या घड्याळाला गेले, राईट. मग आपण तो अलार्म स्नूज करणार, पुन्हा एकदा अलार्म वाजणार, पुन्हा आपण तो स्नूज करणार आणि शेवटी तो अलार्म आडतो आणि आपण उठतो, राईट. अँड आफ्टर दॅट व्हॉट हॅपन्स, अपने हात में आता है मोबाईल. मेसेजेस चेक केलेत मी, ऑफिसचे मेसेजेस असतील, ईमेल्स असतील, ट्रॅफिकचे काही लोकांना ते अपडेट्स असतात, काही लोक SGX निफ्टी चेक करतात, मीटिंग्स बद्दलची माहिती घेतली, मग उठला, मग गेला ट्रॅफिकमध्ये गेला, मीटिंग झाल्या दिवसभर, डेडलाईन्स काय मारामारे दिवसभराचे आपल्या नोकरी धंद्याच्या ठिकाणी, घरी आले परत दमून भागून, समोर टीव्ही आहे, तो टीव्ही बघितला, सोशल मीडियावर स्क्रोलिंग झालं आणि असं करत करत तो अख्खा दिवस संपला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच, आणि असं करत करत अख्खा आठवडा निघून जातो, आपल्याला कळत सुद्धा नाही. इतकं मेकॅनिकल लाईफ झालंय, इतकं अनकॉन्शियसली आपण जगत जातो. महिना निघून जातो, वर्ष जातं आणि वाढदिवसाच्या दिवशी आपण स्वतःकडे बघतो आणि विचारतो, अरे बाप रे, अजून 1 वर्ष माझं निघून गेलं. आपण आयुष्य जगत नसतो मित्रांनो, आपण फक्त पुढची टास्क लिस्ट कंप्लीट करण्यामध्ये बोलणं असतं. शिक्षण पूर्ण केलं,
टिक मार्क. नोकरी मिळाली, टिक मार्क. शादी हो गया, टिक मार्क. सो हे सगळं टिक मार्क वाला आयुष्य चालू आहे आपलं फक्त, राईट. नंतर काय होतं, आता लग्न झालं, घर ले लिया, टिक मार्क. घर घेतलं म्हणजे गाडी घ्यायला पाहिजे, गाडी घेतली, टिक मार्क. घर झालं, गाडी झालं, मुलं पाहिजेत, आता मुलं झाली, टिक मार्क. मुलं मोठी झाली, उनको ऍडमिशन लो. आणि आता कसं आहे, मुलं भारी नसली तरी चालती, शाळा भारी पाहिजे, मुलांचं ऍडमिशन झालं, टिक मार्क. हे सगळं करताना स्वतःला एक प्रश्न विचारला का, की हे सगळं करताना मी आनंदी आहे का, की मी फक्त सोसायटीने नेमून दिलेली एक चेकलिस्ट कंप्लीट करतोय. व्हॉट इज माय लाईफ अबाउट. कधी कधी आपण रेसिपी अगदी परफेक्ट फॉलो करतो आणि डिश तयार झाल्यावर हे लक्षात येतं की अरे चा, हा पदार्थ मला आवडतच नाही. बाहेरून अनेक लोकांचं आयुष्य खूप चांगलं दिसत असतं. जॉब मस्त आहे बॉस, भरपूर पगार, घर मस्त आहे, लोकेशन घराचं भारी, काय व्ह्यू दिसतो माझ्या बाल्कनी, वेकेशनचे फोटो दनादन सोशल मीडियावर चालले, बर्थडेला शेकडो लोक विश करतायत तुम्हाला, पण आतमधून समाधान नाही. कारण आयुष्य आपलं असतं, पण त्याचं डिझाईन दुसऱ्यांनी केलेलं असतं, दुसरी व्यक्ती किंवा दुसरी परिस्थिती. फॅमिली काय म्हणे, मित्र काय म्हणते, सोसायटी काय म्हणे, ह्या सगळ्या निकषांवर आपण आयुष्य जगत असतो. लिंक्डइनवर बाकीचे लोक पुढे तर नाही निघून गेले माझ्या, ह्या सतत कंपॅरिझन मध्ये आपण जगत असतो. एखाद्या मित्रांनी नवीन गाडी घेतली की आपली गाडी आपल्याला अचानक जुनी वाटायला लागते, अपग्रेड करणं पडेगा. आपला मित्र मालदीवला फिरून येतो, मग आपल्याला आपली महाबळेश्वरची केलेली ट्रिप ही कमी प्रीमियमची वाटायला सुरुवात होते. ह्याला सायकोलॉजीमध्ये हेडॉनिक ट्रेडमिल असं म्हटलेलं आहे. आपल्याला एखादी गोष्ट मिळते, काही दिवस तो आनंद टिकतो, ती मग नंतर गोष्ट आपल्याला नॉर्मल होऊ लागते, त्यालाच आपण मराठीत म्हणतो नव्याचे 9 दिवस. आणि त्यानंतर एक अजून मोठी गोष्ट आपल्याला हवीशी वाटते. पगार वाढला की खर्च वाढतो, मोठं घर घेतलं की त्याच्यात अजून भारी मला इंटिरियर करायचे, ती इच्छा जागृत होते आपल्याला. नवीन मोबाईल घेतला की 6 महिन्यात आपल्या मित्राच्या मोबाईलचा कॅमेरा आपल्याला आवडतो अँड वी वॉन्ट टू चेंज द मॉडेल सडनली. आपण ट्रेडमिलवर वेगाने धावत असतो, पण त्याच जागेवर असतो. दिस इज द डिझाईन ऑफ लाईफ. म्हणून आयुष्यात वेळोवेळी लाईफचं ऑडिट करणं खूप महत्वाचं आहे. स्वतःला 3 प्रश्न विचारा, हे लिहून घ्या, पॉज करा, इथे हा होतो व्हिडिओ. पहिला प्रश्न, मी सध्या जे करतोय ते मला खरंच करायचंय का? ऑनेस्टली उत्तर द्या, मला सांगायची गरज नाही, स्वतःला उत्तर द्या. प्रश्न नंबर 2, या गोष्टींमुळे माझ्या आयुष्यात व्हॅल्यू निर्माण होतीये का? आणि तिसरा महत्वाचा प्रश्न, की मी स्वतःसाठी जे करतोय ते स्वतःसाठी करतोय की इतरांच्या अपेक्षा फुलफिल करण्यासाठी मी करतोय? याचा अर्थ असा नाही की तुम्हाला न आवडणारी नोकरी उद्या तुम्ही सकाळी सोडून द्या, किंवा घराचे हप्ते परवडत नाहीत ते घर विकून टाका, किंवा कोकणात जाऊन आंब्याची बाग लावा, असा याचा अर्थ नाही. तसंच करायचं असेल तर आधी तुम्हाला बिझनेस प्लॅन तयार करावा लागेल. या गोष्टी सोप्या नाही. कोर्स करेक्शन जर आपल्याला लाईफमध्ये करायचं असेल ते ड्रामॅटिक असण्याची गरज नाही. रोज 30 मिनिटं स्वतःसाठी बाजूला ठेवा. मोबाईलचं जे स्क्रोलिंग चाललंय ना आपल्या लाईफमध्ये ते कमी करा. स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या. पेट निघलाय काय चेक करो. अनावश्यक कमिटमेंट्स कमी करा. प्रत्येकाला हो म्हणू नका. आपल्या माणसांसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करा. आणि पैशासाठी स्पष्ट योजना तयार करा. हे सगळे छोटे छोटे बदल आहेत, पण आज केलेला छोटा बदल तुम्हाला चुकीच्या दिशेने आणखीन 10 वर्ष जाण्यापासून वाचवू शकतो. त्यामुळे शांतपणे विचार करा आणि नेक्स्ट जे सत्य मी सांगणार आहे त्याच्यावर आता लक्ष केंद्रित करा. आणि दॅट इज आयडेंटिटी ही गोल्सपेक्षा शक्तिशाली आहे, जास्त व्हॅल्युएबल आहे. आता लहानपणापासून आपल्याला गोल सेट करायला शिकवलं जातं. स्मार्ट गोल्स वगैरे, स्पेसिफिक मेजरेबल. वजन कमी करायचंय, गोल सेट करा. वर्षाला अपग्रेड करायचंय, 20 पुस्तकं वाचा. SIP सुरू करायची, हा एक गोल आहे. प्रमोशन मिळवायचा, हा एक गोल आहे. बिझनेस सुरू करायचा, हा गोल आहे.
नवीन स्किल शिकायचे, त्याचा गोल आहे. आता गोल्स चुकीचे नाही आहेत मित्रांनो, पण अनेकदा काय होतं की आपण गोल पूर्ण करत जातो. मी पण अनेकदा खूप सारे गोल्स घेतलेत आयुष्यात आणि ते पूर्ण केले, पण नंतर पुन्हा आपण जुन्या सवयींकडे जातो. जिम लगाया, 3 महिने मस्त जिम केलं व्यवस्थित, वजनात पण एक चांगला फरक जाणवला की जिम बंद करून टाकली. जेवणाचं पथ्य मी फॉलो करत होतो ते बंद करून टाकलं. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात सकाळी 5ला मी अनेकदा उठलेलो आहे, पण दुसऱ्या आठवड्यात त्याचे 5:30-6 कधी वाजले ते कळलं नाही. चौथ्या आठवड्या व्यवस्थित अलार्म माझा बंद झालेला असतो. राईट. सो चौथ्या आठवड्यामध्ये मी युट्यूबवर जाऊन व्हिडिओ बघत असतो मित्रांनो, की सकाळी लवकर उठणं प्रत्येकासाठी हे सायंटिफिकली योग्य नाही. यू आर अ मॉर्निंग पर्सन, यू आर अ नाईट पर्सन, असे काहीतरी आयटम मी स्वतःला दिलेले असतात. प्रॉब्लेम गोलमध्ये नाही. प्रॉब्लेम काय आहे तर हे सगळं केल्याने माझी आयडेंटिटी बदलत नसते. मला वजन कमी करायचे, 5 किलो 10 किलो जे काय असेल, दॅट इज अ गोल. बट मी माझ्या शरीराची काळजी घेणारी व्यक्ती आहे, ही आयडेंटिटी आहे. आय केअर अबाउट माय हेल्थ, दॅट इज हू आय एम, दॅट इज द आयडेंटिटी. मला पैसे वाचवायचे, दर महिन्याला मी 5,000 रुपये वाचवणार आहे, दिस इज अ गोल. पण मी पैशाबाबत जबाबदार व्यक्ती आहे, ही आयडेंटिटी आहे. मला इन्व्हेस्टमेंट सुरू करायची, आय वॉन्ट टू स्टार्ट द SIP ऑफ 10,000, दिस इज अ गोल. पण मी माझ्या फ्युचरसाठी नियमित गुंतवणूक करणारा इन्व्हेस्टर आहे, ही आयडेंटिटी आहे. हा फरक लक्षात घ्या. राईट. सो गोल तुम्हाला डेस्टिनेशन पर्यंत घेऊन जातो, निश्चितच घेऊन जातो, पण आयडेंटिटी तुम्हाला आयुष्यभर दिशा देत राहते. तुम्ही केलेली प्रत्येक छोटी ऍक्शन तुम्हाला ज्या प्रकारची व्यक्ती बनायचं आहे त्या व्यक्तीच्या बाजूनी केलेलं एक वोट आहे, हे लक्षात घ्या. आज जर मी उठून सकाळी 10 मिनिटं व्यायाम केला तर त्या हेल्दी व्यक्तीसाठी होणारा तो एक वोट आहे. आज मी अनावश्यक शॉपिंग टाळलं तर त्या फायनान्शियल डिसिप्लिन व्यक्ती होण्याकडे मी केलेला एक वोट आहे. आज मी मोबाईल बाजूला ठेवला आणि फॅमिलीसोबत वेळ घालवला तर एक प्रेझेंट फॅमिली मेंबर होण्यासाठी तो एक वोट आहे. एका वोटनी इलेक्शन जिंकता येत नाही, पण रोजचे वोटिंग जर आपण एकत्र केलं तर आयडेंटिटी बदलते, आणि आयडेंटिटी जर बदलली तर आपल्याला आपल्या सवयी टिकवण्यासाठी विल पॉवर वापरावी लागत नाही. दॅट इज हू आय एम, अँड वन्स दॅट हॅपन्स देन देर इज नो विल पॉवर रिक्वायर्ड. कारण तुम्ही जी गोष्ट ती करताय ती फक्त करत नाही, तुम्ही आता तसे बनलेले आहात. यू हॅव बिकम अ हेल्दी पर्सन, सो यू विल एक्सरसाइज डे. म्हणून तुम्ही स्वतःला फक्त हाच प्रश्न विचारू नका की माझा पुढचा गोल काय आहे, त्याऐवजी विचार की मला कोणत्या प्रकारची व्यक्ती बनायचं आहे. मला श्रीमंत व्हायचंय असं म्हणू नका, त्याच्याऐवजी हे म्हणा की मला पैशाचा आदर करणारी आणि नियमित गुंतवणूक करणारी आणि दिखाव्यापेक्षा फायनान्शियल फ्रीडमला प्राधान्य देणारी व्यक्ती बनायचे. हे जर तुम्ही लिहून ठेवलं तुमच्या बघा ऍक्शन्स बदलतील, तुमची विचारसरणी बदल. मला फिट व्हायचंय, मला 10 किलोने माझं वजन कमी करायचंय, एवढंच स्वतःला सांगू नका. त्याच्याऐवजी हे म्हणा की मला माझ्या शरीरासाठी रोज योग्य डिसिजन घेणारी व्यक्ती बनायची. मी जेवताना, व्यायाम करताना माझ्यासाठी योग्य डिसिजन घेणारी मला व्यक्ती बनायची. तुम्ही कोण बनत आहात हे तुमच्या गोल्सपेक्षा जास्त महत्वाचं आहे, कारण तुमची आयडेंटिटीच तुमचे फ्युचरचे डिसिजन घेणार. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो की आयडेंटिटीवर फोकस करणं फार आवश्यक आहे. आता या 4 सत्यांवर फक्त विचार करून थांबू नका. मला माहिती आहे तुम्ही हा रोज व्हिडिओ बघणार नाही, म्हणून मी तुमच्यासाठी एक फ्री ई बुक दिलेलं आहे. त्या फ्री ई बुकची लिंक मी खाली या डिस्क्रिप्शन मध्ये शेअर केलेली. त्या फ्री बुकचा वापर तुम्हाला काय करायचा आहे, यूज इट ॲज अ रेडी रेपना. छोटंसं ई बुक आहे, यू कॅन रिफर इट डेली. मोबाईलमध्ये ठेवा आणि जेव्हा जेव्हा तुमची गाडी डिरेल होईल त्यावेळेस तुम्ही त्या ई बुकमध्ये ह्या सगळ्या व्हिडिओचा सारांश बघा. दॅट विल हेल्प यू टू कीप ऑन ट्रॅक. आणि या ज्या 4 गोष्टी मी सांगितल्या त्या तुमच्या लक्षात राहतील. यू कॅन यूज इट ॲज अ रेडी रेकनर आणि त्या विस्मृतीत जाणार नाही. राईट. सो हा ई बुकची लिंक मी तुम्हाला देतोय. कम्युनिटीच्या शॉपमध्ये ते ई बुक उपलब्ध आहे,
तिकडे जा आणि ते कम्प्लिटली फ्री ई बुक आजच डाउनलोड करा. मित्रांशी, फॅमिली मेंबरशी, सगळ्यांशी ते शेअर करा. आय होप that ebook you will use as a ready reckoner and you will also share with your friends, right? So याला प्रोसेसिंग फी काही नाही आहे, पैसे नाही लागणार. झिरो मीन्स झिरो, नो हिडन चार्जेस, नथिंग, बट यू कॅन ट्राय. 14 डे फ्री ट्रायल तो आपण लिही सकते. ओके, सो लेट अस क्विकली समराइज. आपण या व्हिडिओमध्ये काय काय डिस्कशन केलं, या 4 सत्यांचा आपण एकदा क्विक विचार करूया. पहिलं सत्य काय, वेळ संपलेली नाही, पण ऍक्शन जर आपण घेतली नाही तर वेळ निष्ठत राहील. दिस इज व्हॉट वी लर्न. दुसरं काय, तर स्वतःला सतत अपग्रेड करत राहा. आज मी 1200च्या वर पुस्तकं वाचलेली आहेत, हे मी तुम्हाला त्याच्यातनं ही सवय मी तयार केली की स्वतःला अपग्रेड करणं. कारण बदलणाऱ्या जगामध्ये लर्निंग थांबवण्या एवढी मोठी रिस्क आपण घेऊ शकत नाही. थर्ड पॉइंट, ऑटो पायलटवर जगणं पूर्ण बंद करा. बिझी असणं आणि मिनिंगफुल आयुष्य जगणं या 2 कम्प्लिटली वेगळ्या गोष्टी आहेत. तुमचं आयुष्य जाणीवपूर्वक जगायला सुरुवात करा. तुमची आयडेंटिटी हा खूप महत्वाचा पार्ट आहे. तुमच्या गोलपेक्षा ती जास्त शक्तिशाली आहे. त्या आयडेंटिटीवर फोकस करा. तुम्हाला काय मिळवायचे हे फक्त ठरवू नका, तर तुम्हाला कुठल्या प्रकारचं व्यक्ती बनायचे ते आधी ठरवा. दॅट इज व्हॉट विल हॅव दी हायेस्ट इम्पॅक्ट इन युअर लाईफ. तुम्ही मागे पडलेले नाही आहात. प्रत्येकाची टाइमलाईन ही लाईफमध्ये वेगळी असते. कुणीतरी वयाच्या 28व्या वर्षीच बिझनेस सुरू करून मोकळा होतो, कोणी 25व्या वर्षी फायनान्शियली फ्री होऊन जातो, कोणी 35व्या वर्षी फायनान्शियली फ्री होतो, कोणी 45व्या वर्षी करिअर बदलतो आणि कोणी 55व्या वर्षी. स्वतःच्या आयुष्याची नवीन सुरुवात आपण कधीही करू शकतो. तुम्हाला एका रात्रीत संपूर्ण आयुष्य बदलावं लागणार नाही. उद्यापासून पहाटे 4 वाजता उठून मेडिटेशन, मॅरेथॉन ट्रेनिंग, कोल्ड शॉवर, जर्नलिंग, डाएट आणि ऑर्गॅनिक फार्मिंग हे सगळं सुरू करायची गरज नाहीये. सो हे छोटासा डिसिजन आपल्याला घ्यायचा आहे. तो काय डिसिजन आहे की मला काय बनायचंय. ऑनेस्टली स्वतःला विचार. तुम्हाला जे बनायचं आहे त्या व्यक्तीशी तो डिसिजन जुळवला पाहिजे. आज तुम्ही 20 मिनिटं चालण्याची प्रॅक्टिस करा. अनावश्यक खर्च टाळा. एक खर्च टाळा. तुम्हाला झेप्टो में कुछ मत मंगाओ. स्वतः जाऊन दुकानात घेऊन द्या. तुमची SIP सुरू करा. भले 1000, 500, 200, 2000 रुपयाची असे काय असेल. आज 1 तास मोबाईल बाजूला ठेवा आणि स्वतःवर फोकस करा किंवा फॅमिली मेंबर बरोबर टाइम द्या. आज एखाद्या जवळच्या व्यक्तीशी मनापासून बोला. किंवा आज आपण फिंदास अकॅडमीची 14 डे फ्री ट्रायल चालू करू शकतो. तुमच्या लर्निंग जर्नीला सुरुवात तुम्ही करू शकता. आयुष्य नेहमी एका मोठ्या डिसिजनमुळे बदलत नसते. ते छोट्या पण सातत्यपूर्ण डिसिजन्समुळे बदलत असतात. आता मला कॉमेंट्समध्ये हे सांगा की हे जे 4 सत्य आपण आज डिस्कस केले त्यापैकी कुठलं सत्य तुम्हाला जवळ असं जाणवलं की येस बॉस ये मेरे साथ हुआ है. टाइम बद्दल की टाइम निश्चित चाललाय आणि आय डिड नॉट डू, का अपग्रेड, की तुम्हारी लाईफ ऑटो पायलट पे चालू आहे, काय जाणीव झाली तुम्हाला. आय वॉन्ट टू लिसन टू युअर स्टोरी बिकॉज दॅट इज व्हॉट आय एम इंटरेस्टेड इन. की तुम्हाला आयडेंटिटीवर काम करायचे. राईट दॅट इन दी कॉमेंट. शक्य असेल तर तुमची स्टोरी सांगा, तुमचा अनुभव सांगा लाईफ मधला. आणि इन दी कॉन्टेक्स्ट ऑफ दिस व्हिडिओ ती गोष्ट जी आहे ती जर तुम्ही लिहिली आणि ती आपल्या फॉलोअर्सनी कोणी वाचली तर तुमची एक स्टोरी एखाद्या माणसाला त्याच्या आयुष्याचा निर्णय घेण्यासाठी मदत करू शकता. त्यामुळे मनापासून शेअर करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक द्या. तुमच्या एखाद्या मित्रासोबत किंवा फॅमिली मेंबर सोबत किंवा तुमच्या आयुष्यातली अशी व्यक्ती जी सतत बिझी आहे आवर्जून त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि तो बघायला लावा. युट्यूबला सबस्क्राईब करा. माझ्या फेसबुकला बघत असाल तर प्लीज फॉलो. ते फ्री ई बुक मी जे दिलंय तुम्हाला ते डाउनलोड करायला विसरू नका. कम्युनिटीच्या शॉपमध्ये ते आहे, त्याची लिंक मी खाली दिलेली आहे. आणि 14 दिवसाची फिन्नास अकॅडमीची फ्री ट्रायल
ह्याची देखील मी लिंक तुम्हाला दिली. राईट. सो सांगितल्याप्रमाणे मी 55 वर्षाचा आहे आणि मागे वळून मी जेव्हा बघतो माझ्या आयुष्यात, तेव्हा एक गोष्ट मात्र मला स्पष्टपणे जाणवते की आपण गेलेला वेळ हा बदलू शकत नाही. जे निर्णय आपण पास्टमध्ये घेतले दॅट यू कॅनॉट चेंज, पण उरलेला वेळ कसं जगायचं हे आपण नक्की ठरवू शकतो. तुम्ही लेट नाही, तुम्ही सर्वोत्तम वर्ष तुमच्या लाईफमधली कदाचित तुमच्या पुढे येणार आहे. पण त्यासाठी आपल्याला ऑटो पायलट बंद करायला लागेल, जाणीवपूर्वक जगायला लागेल आणि आपल्या आयुष्याचं स्टेअरिंग व्हील आपल्या हातात घ्यायला लागेल. स्वतःला विचार की मी कोण व्यक्ती बनतोय, मी कुठल्या प्रकारची व्यक्ती बनतोय, त्या उत्तराशी जुळणारं एक छोटंसं डिसिजन आजच घ्या. त्याला पोस्टपोन करू नका मित्रांनो. राईट. कारण आपल्याला जर स्वतःला घडवायचं असेल तर त्याची सगळ्यात बेस्ट टाइम इज नॉट नेक्स्ट इयर, इट इज नॉट इन द नेक्स्ट मंथ. पुढच्या सोमवारी ती योग्य वेळ नाही, ती वेळ कधी आहे? आज आहे, आत्ता, या ठिकाणी. राईट. सो धन्यवाद, हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत. बाय बाय, टेक केअर, हॅव एन अबंडंट लाईफ.